आता वांधा असं होतंय की समृद्धी महामार्ग इकून गेल्यावर पीक विमा भेटणं, अतिवृष्टी अनुदान येत नाही आणि नंतर ती नोटीस याला मग यायची सुरू होते भांडणं, इथून असू का इथून असू. एकदा इथं खुट्या मारल्या हे नखरे करीत नाही. त्याच्यामुळे ही सलोखा योजना आहे. जय शिवराय शेतकरी मित्रांनो, सलोखा योजनेला पुन्हा एकदा वाढ मिळालेली आहे आणि त्यामध्ये जे काही स्टॅम्प ड्युटी असेल, नोंदणीची फी असेल, त्यामध्ये सुद्धा सवलत मिळालेली आहे. आता तुम्ही म्हणता सलोखा योजना कोणती? आता बऱ्याच जणांना माहित नाही की सलोखा योजना म्हणजे काय आहे. नेमकं या सलोखा योजनामधून आपल्याला काय करता येतंय, म्हणजे आपल्याला याच्यातून कोणता कोणता फायदा करून घेता येतोय, हे बऱ्याच लोकांना माहित नाही. सलोखा योजना म्हणजे आपल्या संबंधित आहे. ते काय या ज्या निवडणुका चाललेल्या आहेत याच्यात आपल्या नात्या गोत्यातल्या माणसाला आपल्या पक्षाकडून तिकीट नाही भेटलं म्हणून दुसऱ्या पक्षात पाठवून तिथं उमेदवारी मिळवून द्यायची, मात्र आपलाच नातलग निवडून आला पाहिजे याच्यासाठी जी तयारी करावी लागती. म्हणजे असा सलोखा निर्माण करावा लागतो दुसऱ्या पक्षाच्या संघ किंवा आपल्या नातलगाई संघ. मग त्याच्यात सून असन, कोणाची लेक असन, जावई असन, पुतण्या असन, आपल्या पक्षात तिकीट जरी नाही मिळालं तरी त्याला कोणत्या ना कोणत्या तरी पक्षात ढकलून द्यायचं आणि तिथं जाऊन का होईना त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्या पक्षासंघ सलोखा निर्माण करायचा आणि सत्तेत आपणच राहिलो पाहिजे. इकडून बी आपण आणि तिकडून बी आपण, म्हणजे सगळे आपले अर्धे नातलग दुसऱ्या पक्षात, आपण तिसऱ्या पक्षात, चौथ्या पक्षात पुन्हा पाहुणे इवाई जावाई, असा जो सलोखा आहे तर हे तो सलोखा नाही. हे सलोखा म्हणजे आपल्या संबंधित आहे, शेतकऱ्याच्या संबंधित आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या, कारण यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. त्याच्यात शेतीच्या मालकीच्या हक्काबाबतचे प्रश्न, धुऱ्या बांधुऱ्याहून होणारे भांडणं, मोहवावर इकडं तुहवावर तिकडं, त्याच्यातून होणारे भांड, मोहार रस्ता तुह्याच वावरातून ये माझ्या वावरातून नाही म्हणून होणारे भांडणं. त्याच्यानंतर काही काही वाद हे तहसील कार्यालयात आपण ज्या नोंदी करतो तलाठ्याच्या हातानं, त्याच्यातून होणारे काही वाद असतात. आणि असे कोट्यावधी वाद महाराष्ट्रातच नाही तर देशात चालू आहेत. असं समजायचं नाही की आपलेच भांडणं आहेत फक्त ह्या धुऱ्याहून वावराहून, पाणी इकडे चाललंय इरीवरच जाऊ द्यायचं नाही, महा इरीवर मोटरच टाकायची नाही, असं काय नाही. हे आपलेच कड नाही, हे सगळीकडे. मात्र हे मिटवायचं असेल तर त्याच्यासाठी शासनानं सलोखा योजना आणलेली. आता नेमके जास्तीत जास्त वाद कोणते आहेत माहितीये का? हे दोघांचं वावर असतंय. बरेच जण वायली निघताना काय करतात माहितीये का? बापाचं वावर असतंय, 4 एकर वावर आहे, 2 एकर वाटून घ्यायचं. हे इकडा एक जण घेतो मोठा, दुसरा इकडे घेतो, तलाठ्याकडे जातात, दोघांचे वाटणी पत्र करून घेतात. आणि वांध कुठं होतंय माहितीये का? आता मेन वांध तुम्हाला सांगायलो की जे वाटण्या करून घेतल्या तर इकडून कोण घेतलंय आणि इकडून कोण घेतलंय तलाठ्याला माहित नसतंय, ते 2 तुकडे करून देतो. आता होतंय वांधा असं की हे 1 नंबर वाल्याचं आहे का, ते हे या नावावर असते 2 वाल्याच्या, आणि 2 वाल्याचं असतं 1 वाल्याच्या वावर नावावर. आणि नेमकं होतंय मग समृद्धी महामार्ग सुरू. मग समृद्धी महामार्ग जातो असा. आता वांधा असं होतंय की समृद्धी महामार्ग इकून गेल्यावर याला वाटतं आता आपल्या वावरातून चालला ये रीत काही येईन, त्याच्यात पीक विमा भेटणं, अतिवृष्टी अनुदान येत नाही, गेलं बरं झालं वावरातून रोडचं, ह्या कचून पैसे भेटत हे खुश राहतंय. आणि नंतर येते नोटीस याला नावावर याच्या असते ने, मग यायची सुरू होते भांडणं. म्हणजे हे एक प्रकार आहेत. आता हे काय सगळीकडे समृद्धी होत नाहीत, पण जवळ आता चालू आहे तर समृद्धीचं रोडचं काम म्हणून हे उदाहरण सांगितलं. पण बरेच असे आहेत की ही जमीन याच्या नावावर आणि ही जमीन याच्या नावावर. मग ही जर आता नीट करायची असेल तर आपल्याला या सलोखा योजनेमधून करता येते. त्याच्यासाठी जी काही स्टॅम्प ड्युटी लागते तर स्टॅम्प ड्युटी फक्त त्याच्यासाठी 1000 रुपये. किती? 1000 रुपये. आणि जी नोंदणी फी आहे तर ही नोंदणी फी सुद्धा फक्त 1000 रुपये. म्हणजे 2000 हे काम होत आहे आपलं. सगळं काम 2000 रुपयात होऊन जातंय जर असं वांधे असतील तर. बऱ्याच जणांचे पुन्हा शेत रस्त्याचे वांधे येत की काही जणांचा आता शेत रस्ता असतो असा वावरातून कुठून तरी, तेव्हा तू इकडून नाही इकडूनच आहे तिकडूनच आहे, अशा बऱ्याचशा 12 भानगडी असतात. त्याच्यात आता हे झालं भावाभावाचं वांध. काही काही असे असतात
की जमीन, ही जी जमीन आहे आता ही जी जमीन आहे, आता काही जणांचं कसं असतंय, ही 1 नंबर, हे 2 नंबर. आता एखाद्याच याची गळती लागती, याचं जरा टंबरेल वाजत आहे म्हणून हे काय करतंय, आपल्याला नाही ठेवायची, इकून टाकायची. हे जात इकायला. आता ही असती याच्या नावावर आणि ही असती याच्या नावावर. वही ती हे वापरतो, ही वापरतो, मात्र नावावर ही. मग याला वाटतं ही आपलीच आहे, ही टाकतं इकून. आता ही जेव्हा तिसऱ्याला इकून टाकतंय तेव्हा ही देते रजिस्ट्री करून हिची. आता हिची रजिस्ट्री याला एखादी विहीर घ्यायची असेल, याला पीक पाहणी करायची असेल, काही 12 भानगडी करायची असेल, मग ते वांध येते पुन्हा इथं, कारण इकलेली येणं ही असती. आता नावावर तर याच्या ही होती, हे इकून मोकळं होतं, हे बेजार होऊन जाते, याचं आणि याचं सुरू होते पुन्हा. त्याच्यामुळे ही सलोखा योजना आहे. त्याच्यामुळे ज्याचे ज्याचे कोणते असे काही वांधे असतील, मग त्याच्यात क्षेत्रस्त्याचं वांधा असन, इरीचं वांधा असन, सामायिक क्षेत्र असन, त्याच्यामुळे ह्या ज्या 12 भानगडी जर ह्या नीट करायच्या असतील तर ही सलोखा योजना त्याच्यासाठी आहे. आणि ही चालू झालेली आहे 3/1/2023 रोजी, आणि तिची काल 1 तारखेला मुदत संपली होती. पण आता शासनानं पुन्हा याच्यात मुदत वाढ दिली, कारण कोर्टातले प्रकरण, पोलीस स्टेशनचे प्रकरण, हे जमिनीचे जे काही भांडण आहेत का, ते मिटायला तयार नाहीत आणि ते मिटणारही नाहीत. कारण न्यायालयीन प्रक्रिया काय पटकन निकाल देत नाही, तहसीलदार काय पटकन निकाल देत नाही, हे कवरेकळ चलत राहते. त्याच्यामुळं हे आपण आपल्यात लवकरात लवकर जर असे वाद असतील तर मिटवून घेण्याचा प्रयत्न करायचा. कारण याच्यात ना तर याचं भलं होतंय आणि ना याचं भलं होतंय. हे दोन्ही बेजार होते, वकील लावून, तहसीलला चक्रा मारून, दोघायचा कार्यक्रम लागतो. वावर जागचं जागेवर राहते आणि उद्या तेच वावर इकायची वेळ येते आणि इकल्याच्या नंतर पुन्हा या तिसऱ्या संघ याचे वादे सुरू होते. त्याच्यामुळे असे वादे होऊ द्यायचे नसते ना. आपलं जर जमानं मस्त मजेत जीवन जगायचं असेल तर हे वांदे ह्या सलोखा योजनेमध्ये मिटून घ्यायचे. याच्यासाठी आपण तहसील कार्यालयात जायचं, तहसीलदाराला भेटायचं, तलाठ्याला भेटायचं. आणि जर अशी अडचणी असतील, त्याच्यात शेत रस्त्याचा वांधा असेल, आता बरेच जण म्हणतात की माझ्या शेतातून शेत रस्ताच नाही, तर भाऊ तू काही गडबड करू नको, तू लोकांना सांगू नको, नाही का आहे, भूमी अभिलेखला जाय, तिथं जाऊन चौकशी कर, तिथं नकाशा घे आणि त्या नकाशामध्ये भूमी अभिलेखवाले सांगतील तुला रस्ता आहे का नाही. असन तर तुला द्यावाच लागत, आणि नसन तर मग त्या अधिकाऱ्याला पत्र घे, द्यायच्याकडून गाव कार्याला दाखव. बळजबरी ते व्यवहारातून रस्ता घेणार नाहीत, आणि रस्ता असन तर द्यावाच लागत. आणि ज्याला रस्ता पाहिजे त्याही वावरावाल्या संग भांडण करायचं नाही. सरळ तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय जाऊन तिथं नकाशा काढणं, त्याला जे काही रस्त्याची हद्द असेल, इथून असू का इथून असू, ती हद्द आम्हाला कायम करून द्या, इथं आहे का इथं आहे, जिथं असेल तिथं कायम करून घ्यायची आणि त्याच्याच हाताने मोजून घ्यायचं. एकदा इथं खुट्ट्या मारल्या, हे नखरे करीत नाही, किंवा इकडं असला तर हे बी नखरे करीत नाही, त्याच्यानं वाद करायचं नाही. कोणतीही गोष्ट सामंजस्यानं मिटवू शकते. त्याच्यामुळे ही सलोखा योजना आहे. आता तुमच्या लक्षात आली असेल सलोखा योजना. आता तुम्हाला ही सलोखा योजना कशी वाटली आणि तुमचे काय असे वादे आहेत का, असतील तर मिटून घ्या. मात्र तुम्हाला ही योजना कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.